नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने तब्बल 2555 कोटी रुपयाची विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे। ह्या निर्णयामुळे 64 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तुमच्या खात्यात किती रुपये जमा होणार, कुठल्या हंगामाला किती नुकसान भरपाई मिळणार आणि ही रक्कम कधी मिळणार ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रांना लगेच शेअर करा। मित्रांनो, आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे योजनांचे अपडेट्स आमच्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या हंगामासाठी नुकसान भरपाई मिळणार? मित्रांनो, राज्य सरकारने विमा कंपन्यांना थकीत 2852 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। ह्यामुळे थेट 2555 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। हंगामानुसार मदतीचे वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर आता आपण हंगाम जाणून घेऊया। कोणत्या हंगामासाठी किती निधी मंजुरी झाली आहे? तर खरीप 2022 व रब्बी 2022-23 ह्या हंगामाकरिता 2.87 कोटी रुपये हे निधी मंजुरी करण्यात आली आहे। त्याच्यानंतर खरीप 2023 हंगामासाठी 181 कोटी रुपये हे मंजुरी करण्यात आली आहे। त्याच्यानंतर रब्बी 2023 व 24 ह्याकरिता 63.14 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजुरी करण्यात आली आहे। खरीप 2024 ह्या हंगामासाठी 2308 कोटी रुपये निधी मंजुरी करण्यात आली आहे। एकूण मदत 2555 कोटी रुपये। 5 ते 6 हंगामासाठी एकूण 2555 कोटी रुपये निधी मंजुरी करण्यात आली आहे। आणि या 5 ते 6 हंगामामध्ये लाभार्थी शेतकरी संख्या आहे 64 लाख शेतकऱ्यांना ह्या 5 ते 6 हंगामामध्ये हे नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई कधी मिळणार पाहूया। राज्य सरकारने विमा कंपन्यांना ही रक्कम वितरित करण्याचा आदेश दिला आहे। त्यामुळे लवकरच ही रक्कम आधार संलग्न बँक खात्यात जमा होईल। DBT अंतर्गत हे पैसे वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे की विमा कंपन्यांना प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे। त्यामुळे येत्या काही दिवसातच नुकसान भरपाईची मिळण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ह्या 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती या 5 ते 6 हंगामाचे नुकसान भरपाई हे जमा होणार आहे। त्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय करावे हे नुकसान भरपाई घेण्यासाठी? तर आधार संलग्न बँक खाते तपासा, म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे चेक करा। DBT प्रमाणे जर लिंक नसेल तर ताबडतोब लिंक करा। येत्या 2 ते 3 दिवसाच्या आत तुम्ही हे काम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे का ह्याची खात्री करा। मित्रांनो, आपण आज संध्याकाळी तुम्हाला एक पुढील व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेला अर्ज केला आहे का नाही त्याची अर्जाची स्टेटस ही कशी चेक करायची मोबाईलमधून तेच व्हिडिओ घेऊन येणार आहे। कारण तुम्ही जर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तरच हा नुकसान भरपाई मिळणार आहे। जर विमा रक्कम मिळाली नाही तर तुमच्या बँकेशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा। तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि आधार बँक लिंक असेल तरीसुद्धा हे नुकसान भरपाई पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे। तुम्हाला अगदी येत्या काही दिवसातच तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून हे ठेवणं गरजेचं आहे। मित्रांनो, राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे। तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आर्बिटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय किसान।